म्हणजे जैनांनी डान्स बारमध्ये जाऊन नॉनव्हेज खाल्लेलं चालतं. जे मीरा रोडचं उदाहरण एवढं वाजवून सांगितलं जातंय त्यात कानफटात वाजवलेली गैर आहे. त्याच्या अगोदर तो माणूस जे बोलला आहे ते गैर नाही आहे का? सामाजिक सुरक्षितता जी आहे ती मुंबईमध्ये दिसते, ती गायपट्ट्यामध्ये, ती दिल्लीमध्ये, हिंदी भाषिक राज्यांमध्ये दिसत नाही. आणि ती तुम्हाला हवीशी वाटते, पण तुम्हाला आमची भाषा हवीशी वाटत नाही. अशा स्वरूपाचं चित्र निश्चितपणे तयार होतं आहे. याला मुळात एक चित्र तयार होतं हे सगळं सांगत असताना, की आपण हे सुसंस्कृतपणे सांगतो का, किंवा आपण राडा करतो, आपण कानाखाली मारतो. आणि मराठी माणसाची प्रतिमा ही सातत्यानं मग आक्रस्ताळी होत जाते, नकारात्मक होत जाते. जे मीरा रोडचं उदाहरण एवढं वाजवून सांगितलं जातंय त्यात कानफटात वाजवलेली गैर आहे. त्याच्या अगोदर तो माणूस जे बोलला आहे ते गैर नाही आहे का? या राज्याला कितीतरी भाषा आहेत. एवढा मुजोरपणा या राज्यामध्ये मीरा भाईंदरसारख्या ठिकाणी येतो कुठनं? या राज्यामध्ये सोसायट्यांमध्ये आम्ही मराठी लोकांना राहू देणार नाही कारण ते नॉनव्हेज खातात. म्हणजे जैनांनी डान्स बारमध्ये जाऊन नॉनव्हेज खाल्लेलं चालतं, पण घरामध्ये नॉनव्हेज खाणारे मराठी लोक तुम्हाला नको आहेत. मराठी लोकांना तुम्ही तुमच्या वस्त्यांमध्ये येऊ देत नाही. हे जे आर्थिक माफिया आहेत जैन गुजर मारवाड्यांमधले, यांचा बंदोबस्त करण्यासाठी मराठी माणसाला चढाच आवाज लावावा लागणार आहे.